नमस्कार मंडळी. या गणेशोत्सवानिमित्त सातारा जिल्ह्यातल्या काही विशेष आणि खास अशा गणपती देवस्थानांना आपण भेटी देतोय. त्या देवस्थानांविषयी, त्या गणपती बाप्पाच्या आख्यायिकेविषयी, महिमेविषयी आपण माहिती घेतोय. आणि आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातल्या एका प्रसिद्ध आणि जागृत अशा गणपती देवस्थानापाशी. ते देवस्थान आहे अंगापूर. इथल्या गणपतीला नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखलं जातं आणि अनेक भाविकांची या गणपती बाप्पावरती मनोभावे श्रद्धा आहे. या गणपतीची आख्यायिका काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, याविषयी आपण इथं माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत अंगापूर गावचे ग्रामस्थ कणसे काका. नमस्कार काका. नमस्कार. काय आहे आपल्या गणपतीची आख्यायिका, या गणपतीचा महिमा कसा आहे? या गणपतीचा महिमा असा आहे, खरं तर ह्या अंगापूर गावातील एक सोनार समाजातील भक्त मोरगावला मोरेश्वराला नेहमी वारी करत असे. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक वर्ष वारी केल्यानंतर वृद्धाप काळामध्ये त्यांनी मोरेश्वराला मोरगावच्या विनंती केली की आता मला या ठिकाणी वारीला येणं शक्य नाही. हे चतुर्थीची वारी असायची त्यांची. दर संकष्ट चतुर्थीला ते त्या ठिकाणी जायचे आणि त्या दिवशी त्या ठिकाणी मुक्काम करायचे आणि मुक्काम करून ते परत अंगापूर गावी यायचे आणि त्या काळामध्ये पायी ही वारी केली जायची. आणि त्या रात्री त्यांना दृष्टांत झाला की मी तुझ्यासोबत तुझ्या गावी या ठिकाणी येत आहे आणि फक्त तू मागे वळून पाहायचं नाही. जर तू मागे वळून पाहिलं आणि ज्या ठिकाणी तुझी दृष्टी जाईल त्या ठिकाणी मात्र मी त्या ठिकाणी लुप्तो. त्यानंतर ते चालत चालत अंगापूर ग्रामापर्यंत आले. या अंगापूरच्या या इथं पुढं वेशीच आहे. वेशापाशी आल्यानंतर त्यांना पाठीमागं वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकायला लागले आणि त्यांनी मग पाठीमागं राहावे ना म्हणून वळून पाहिलं. त्यानंतर मग त्या रात्री त्याच्या स्वप्नात आले की मी तुझ्यासोबत आलोय, मला तुझ्या घरीच यायचं होतं, परंतु या ठिकाणी त्या टेकडीवर त्या ठिकाणी तू जा, त्या ठिकाणी तुला एक शेंदूर दिसेल, तर त्या ठिकाणी तुझं मी आलेलो आहे, तुझ्या भक्तीला प्रसन्न होऊन. आणि मग या ठिकाणी ही मूर्ती स्वयं मिळालेली आहे. आणि मग शाहू महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी ह्या गणपती हे पेशव्यांचं आराध्य दैवत आणि नवस केला आणि मग त्या नवस केला एका लढाईला ते जात होते. जर मी ती लढाई जिंकली तर त्यामध्ये जे काही लूट मला मिळेल तुझ्या निवाऱ्यासाठी खर्च करेल. आणि त्या पद्धतीने त्यांनी लढाई जिंकली. आणि असं म्हटलं जातं की 23 उंटावरून त्यांनी जी लूट घेऊन आली होती ती त्यांनी त्या ठिकाणी खर्च केलेली आहे. अतिशय मोठं भव्य दिव्य असं या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे. आणि त्या गणेश भक्ताचं प्रतीक म्हणून पायी वारी जाणाऱ्या म्हणून जर आपण जर मूर्ती पाहिली तर त्याच्या चरणाजवळ त्या गणेश भक्ताला स्थान देण्यात आले. आपण जर बारकाईने जर मूर्ती पाहिली तर त्या मूर्तीच्या पायाजवळ ती नित्य तुझ्या सेवेमध्ये कायम तुझ्या चरणाजवळ राहू अशी त्या गणेश भक्ताची इच्छा होती. त्या प्रकारची मूर्ती सुद्धा या ठिकाणी घडवलेली आहे. कृष्णामाईच्या पवित्र तीरावरती हे वसलेलं गाव आहे. या गावामध्ये समर्थ रामदास स्वामींचा वास आहे. अंगलाई देवीची मूर्ती या गावामध्ये समर्थ रामदास स्वामींना सापडली आणि त्या अंगलाई देवीच्या मूर्तीच्या नावावरून अंगापूर हे या गावाला नाव मिळालं. गणपती बसतात त्याच्या दुसऱ्या दिवशी ह्या गावामध्ये फार मोठं यात्रा भरते गणपतीची. एक या यात्रेमध्ये सोनार समाजातील व्यक्तीला मान आहे. त्यांचा एक महिन्याचा उपवास असतो. ते वास्तव्य या मंदिरातच करायचं, कृष्णामाईला जायचं आणि तिथून स्नान करून मंदिरामध्ये यायचं. मंदिराचं पूजा अर्चा करायची. गावामध्ये असणाऱ्या सर्व देवस्थानची पूजा अर्चा करण्याचा मान सोनार समाजातील व्यक्तीला आहे. आमच्या घराण्यामध्ये सुवर्णकार घराण्यामध्ये
हा भद्रोत्सवाचा मान गेले अनेक पिढ्यांच्यापासून सुरू आहे. यामध्ये आमचे 2 कुटुंब आहेत. एक दुसरे भाऊ आणि आम्ही. 1 वर्ष आमच्याकडे मान असतो, 1 वर्ष दुसऱ्या भावांच्याकडे मान असतो. मी 2017 पासून हा उपासना करत आहोत. यापूर्वी माझे वडील सदाशिव दीक्षित हे 1965 पासून त्यांनी उपासना केलेली आहे. त्याच्यापूर्वी माझे आजोबा त्यांनी 1954 ते 1965 अशी परंपरा त्यांनी चालवलेली आहे. त्यापूर्वी सुद्धा पणजोबा आमचे करत होते किंवा त्याच्या अगोदरची सुद्धा पिढी या आत्मगजाननाच्या व्रताच्या सेवेमध्ये होते. हे आत्मगजाननाचं व्रत हे श्रावण शुद्ध चतुर्थीपासून या ठिकाणी सुरू होतं. श्रावण शुद्ध चतुर्थी ते ऋषीपंचमी, भाद्रपद शुद्ध 5 पंचमी हे ऋषीपंचमी, या पूर्ण 1 महिन्याचा काळ या ठिकाणी हा सुवर्णकार समाजाला या ठिकाणी मान देण्यात आलेला आहे. हे आमचं अहोभाग्य किंवा पूर्वजन्माची पुण्य आहे म्हणून हे आम्हाला व्रत करायला संधी मिळते आहे. हा काळ अतिशय आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची एक चैतन्यमय ऊर्जा देणारा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देणारा, काही गोष्टी सांगायच्या असतात, काही गोष्टी सांगायच्या नसतात, या प्रकारचे या ठिकाणी आम्हाला अनुभव येतात. आमच्या वडिलांच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक या प्रकारचे अनुभव आलेले आहेत. आमच्या चुलत्यांच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे अनुभव आहेत. एक स्वयंभू आणि चैतन्यमय या ठिकाणी अनुभूती ही या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला प्राप्त होत असते. जो अतिशय श्रद्धेनं भाविकतेनं या देवाला साकडं घालतो त्याची मनोकामना हा मोरेश्वर आमचा आत्मगजानन पूर्ण करत असतो गेले अनेक वर्षापासून. आणि 1 महिना त्यांनी उपास केल्यामुळं त्यांच्यामध्ये जे चेतना जागृत होते आणि त्याच्या माध्यमातून आत्मगजानन त्या नवसाला पावणाऱ्या भक्ताला प्रसन्न होतो. बर अशी एक म्हणजे आख्यायिका आहे. आणि त्याचबरोबर ह्या गावातील किंवा ह्या परिसरामधील अंगापूर परिसरामधील अगदी लहान थोर सगळीच म्हणजे 18 वर्षापासून असेल किंवा 50 वर्षापर्यंतची लोक गणेश भक्त जवळजवळ एक 70 ते 80 किलोमीटरचा प्रवास अनवाणी पायानं म्हणजे करत असतात. कृष्णमाने माईला जायचं, तिथून स्नान करून यायचं आणि स्नान करून आल्यानंतर परत बोरजाई देवीला जायचं, तिथून माघारी यायचं, कारजाई देवीला जायचं, तिथून माघारी यायचं आणि कोल्हेश्वराला जायचं. अशी ही गणपतीची भेट घालून द्यायची. त्या माध्यमातून हे एक म्हणजे त्या देवींचं निमंत्रण या यात्रेसाठी स्वीकारायचं असा एक प्रघात आहे. आणि बरीचशी मुलं 400-500 मुलं जवळजवळ हा दोरा पूर्ण करतात. ह्याला म्हणजे ह्या प्रदक्षिणाला एक दोरा असं संबोधलं जातं. आणि या दोऱ्याच्या माध्यमातून जी मुलं हा दोरा पूर्ण करून येतील त्याच मुलांना ही नवसाची मुलं ओलांडण्याचा अधिकार आहे किंवा मान आहे. त्यांच्याकडूनच ही मुलं ओलांडली जातात. एका रात्रीत जवळजवळ 70 ते 75 किलोमीटर अंतर हे दोरेकरी पार करत असतात. आजपर्यंत इतिहासामध्ये एकही कोणाला काटा लागलाय किंवा कोणाला काय झालंय असं एकही सुद्धा अनुचित प्रकार आजपर्यंत झाला नाही. ही मोरेश्वराची आपल्या आत्मगजाननाची मोठी कृपा या गावावर आहे. आणि त्या भक्ताच्या डोक्यावरती एक मडकं दिलं जातं आणि त्या मडक्यामध्ये अग्नी प्रज्वलित केला जातो. आणि अग्नी प्रज्वलित करून दोन्ही गावातून अंगापूर वंदन असेल, अंगापूर तर्फा असेल, त्या दोन्ही गावातून त्यांची मिरवणूक काढली जाते, प्रदक्षिणा घातली जाते. आणि त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक येऊन धूप त्या भगतपत्रामध्ये टाकलं जातं. अशी ही एक भद्रोत्सव म्हणजे गणपतीचा भद्रोत्सव ही एक वेगळी प्रथा परंतु पूर्वांपार या अंगापूर गावामध्ये चालू आहे. सर्व गणेश भक्त या निमित्तानं, या यात्रेच्या निमित्तानं किंवा गावातील बाहेर असणारे सर्व ग्रामस्थ यात्रेकरता मोठ्या संख्येने या मंदिरामध्ये उपस्थित राहतात. समर्थ रामदास स्वामी यांना
काळडोहामध्ये रामाच्या मूर्ती सापडल्या की ज्या त्या मूर्ती आज आपण चापळला पाहतो. चापळमध्ये जे रामाचं प्रसिद्ध मंदिर आहे त्या रामाच्या मंदिरामध्ये असणारी जी मूळ मूर्ती हा. आहे ती अंगापूरच्या काळडोहामध्ये सापडलेली आहे. त्याचबरोबर रामदासांना दुसरी जी मूर्ती सापडली होती अंगलाई देवीची तिची आज सज्जनगडावर त्या ठिकाणी स्थापित केलेल्या आहेत. म्हणजे स्वतः रामदास स्वामींनी ह्या दोन्ही मूर्ती स्थापित केलेल्या आहेत. असा एक पूर्व इतिहास, एक आध्यात्मिक इतिहास या गावाला आहे. आणि या गावचा हा भद्रोत्सव गणेशोत्सव म्हणून हा आगळा वेगळा, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक गाव एक गणपती फार पूर्वीपासून राबवणारा हा गाव आहे. या गावामध्ये मल्ल, त्याचबरोबर शिक्षकांचं गाव, आता फौजींचं गाव, पोलिसांचं गाव म्हणून उदयास येत आहे. आणि आपण पाहिलंय मंदिर परिसर पाहिलेला आहे. अतिशय हा बिन खांबाचं मंदिर आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा खांब या मंदिरामध्ये, पूर्ण दगडी बांधकाम, हेमाडपंथी बांधकाम आहे. मोठ्या दीपमाळा आहेत. आजूबाजूला पूर्वी या ठिकाणी लोक येऊन राहायची म्हणून प्रशस्त असे गाभारे बांधलेले आहेत. शेजारीच महादेवाचं मंदिर, तेही अतिशय जागृत देवस्थान आहे. त्याच्या शेजारीच मारुतीचं मंदिर आहे. या ठिकाणी असणारं जे यवारजीनाथ मंदिर आहे ते सुद्धा अतिशय जागृत देवस्थान आहे. आणि तुम्ही मगाशी शिवनाथ मंदिराला गेला असाल, ज्या ठिकाणी या मूर्ती सापडल्या रामदास स्वामींना, ते शिवनाथ मंदिरावर आज अनेक मोठमोठे संत महंत आज साधनेसाठी, तपश्चर्या करण्यासाठी आज या शिवनाथ मंदिरामध्ये येत असतात. त्यामध्ये असणारा जी जागरूकता आहे ती खूप मोठी आहे. आणि त्या ठिकाणी आता धारेश्वर महाराज असतील, नांदेडचे मन्नाथ महाराज असतील, यांनी या ठिकाणी आता खूप मोठी साधना केलेली आहे. अनेक अगदी गगनगिरी महाराजांच्या इथून सुद्धा लोक या ठिकाणी साधनेला येतात. आत्ताच लातूर, उदगीर या ठिकाणचे सुद्धा भाविक भक्त साधनेसाठी, अनुष्ठानासाठी या शिवनाथ मंदिरामध्ये आले होते. म्हणजे असा एक धार्मिक पारंपरिक वारसा असणार हे गाव अंगापूर गाव आहे. आणि हा भद्रोत्सव याचा एक अत्युच्च शिखरच मानावं या सर्व धार्मिक ठिकाणाचा, असा हा उत्सव साजरा केला जातो. हे मंदिर साधारणतः 400 ते 500 वर्षापूर्वीच असावं, कारण हे पेशवेकालीन आणि हेमांडपंथीय असं हे दगडी बांधकाम असणारं मंदिर आहे. उत्तराभिमुख मूर्तीचं हे आहे, म्हणजे मूर्ती स्थान आहे. मुख्य म्हणजे ह्या मूर्तीच्या डाव्या बाजूला सप्तमातृका देवीचं स्थान आहे. आणि ती सप्तमातृका देवी त्यांच्या माध्यमातून या महिलांच्या जो काही नवस असेल त्याला तर आशीर्वाद प्राप्त करून देते. आणि त्यातच गणपतीला ज्या वेळेला काही म्हणजे गणपतीवरती ज्या वेळेला संकट आले किंवा ज्या वेळेला युद्ध करायचा प्रसंग आला त्यावेळेला त्या देवीनं त्या गणपतीला फार मोठं सहकार्य केलेलं आहे. अशी त्यामुळं त्या सप्तमातृका देवीचं सुद्धा स्थान गणपतीच्या डाव्या बाजूला मंदिरामध्ये आहे. त्याचबरोबर आज जर गणपतीच्या दर्शनाला आपण गेलो तर बरोबर डाव्या बाजूला, परंतु बाहेरच्या बाजूला शंकराचं स्थान आहे. आतून म्हणजे गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर सप्तमातृका देवीचं दर्शन घेतल्यानंतर तिथून शंकराचं दर्शन घेता येतं. म्हणजे थोडक्यात आई, वडील आणि मुलगा असं एक त्रिवेणी संगम ह्या मंदिरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. एकंदरीत ह्या उत्सवाची तयारी कशी केली जाते? मुलं कशी येतात, काय तयारीला काय आपलं मंडळातले पोरं असतात, साफसफाई ही आधी केली जाते. आणि मग ती दोऱ्याची जी परंपरा आहे ती कशी असते, कधीपासून चालली? ते गणपती बसायच्या आदल्या दिवशी ते आदल्या दिवशी अख्खा दोरा आणि दुसऱ्या दिवशी अर्धा दोरा. अख्खा दोरा आणि अर्धा दोरा म्हणजे कसं फरक कसा असतो? अख्खा दोरा म्हणजे आदल्या दिवशी आपल्या नदीला जायचं, संध्याकाळी आंघोळ करून गणपतीला पाणी घालून निंबाच्या वाडीला जायचं. निंबाच्या वाडीतून परत गोरदाई देवी करून परत गणपतीला घेऊन आणि दुसऱ्या दिवशी उठून परत गोजेगाव जायचं. त्यानंतर आंघोळ करायचं. तिथून परत सगळेजण हसपिटल
आज शाळेतून सगळे परत एकत्र होऊन संध्याकाळी 5-5:30 टायमिंगला सगळी पोरं एकत्र येतात. तिथून परत मंदिरात जातात. मंदिरात आपले जे नवसाला आधी झाले त्यांना त्या दिवशी ओलांडायचं. ते झालं की मग ते आपलं नवस पूर्ण झाला असं. आणि मग ह्या गणेशोत्सवाच्या 10 दिवसामध्ये आम्ही असंही ऐकलं की गावात कुठेही गणपती बसत नाही, फक्त एकच गणपती एवढा कुठंच असतो. नाही, घरी पण नाही आणि सार्वजनिक पण हा. हा एक आणि सगळं गाव या उत्सवामध्ये ह्या सगळ्या गावांनी इथून उत्सव करायचा. जात धर्म न पाळता न पण प्रत्येक लोक ह्यामध्ये असतात. हा इथे लोक येतात. आता एका काका मुस्लिम हो. समाजाचे आहेत. ते सुद्धा भक्तिभावन, तुम्ही सुद्धा भक्तिभावन काम करता. कसं असतं बरोबर. ते, काय भावना असते त्यामागे? काय ते मंदिराच्या आत आल्यावर कुठलाही जाती धर्म नसतो हा. आम्ही सगळी मिळून काम करतो. बरोबर. त्याची परंपरा जुनी हा. मंदिराची. बरोबर. मी लहान असल्यापासून येत आहे तुम्ही. येता येत बरोबर. आमच्या समाजातली सगळीच येत. उत्सव मोठ्या ह्याने पार साजरा पाडतात केला. सगळे. खरं तर गणपती म्हणजे हे बुद्धीची देवता, हो. परंतु हा आत्मगजानन भक्ताच्या नवसाला पावणारा गणपती आहे. म्हणजे आम्हाला आता बरीचशी प्रचिती आहे की जवळजवळ 400-500 लोकांना प्रत्येक वर्षी हा नवसाला हा गणपती पावत असतो. आणि विशेष करून पुत्र प्राप्तीसाठी बऱ्याचशा लोकांच्या ज्या काही समस्या आहेत महिलांच्या, महिला भक्तांच्या, त्या ह्या गजाननाच्या माध्यमातून किंवा गजाननाच्या कृपेनं त्या दूर झालेल्या आहेत. म्हणजे नवसाला पावणारा हा आत्मगजानन आहे. किती महत्वाचा आहे हा गणेशोत्सव? अंगापूर गावचा गणेशोत्सव. अंगापूर गावचा गणपती उत्सव म्हणजे फार मोठा उत्सव आहे. हा. अगदी ग्रामस्थ तर ह्या उत्सवामध्ये सहभागी असतातच, पण ग्रामस्थ त्याचबरोबर परिसरामधून गणेश भक्त आणि तरुण मंडळ, महत्वाचं म्हणजे तरुण मुलं या मंडळाशी किंवा ह्या गणपतीशी फार एकरूप आहेत. आणि अजिबात म्हणजे कुठल्याही प्रकारची अडचण न येतात तन मन धनानं ह्या मंदिरामध्ये एकत्र येऊन ती पूजा अर्चा केली जाते. त्याचबरोबर या ठिकाणी म्हणजे ज्ञान यज्ञ चालू असतोय, पारायण सोहळे चालू, पारायणाच्या माध्यमातून किंवा इतर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचं काम ग्रामस्थांच्या सहकार्यानं, गणेश भक्तांच्या सहकार्यानं गणेश मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं. आणि एक सर्वधर्म समभाव म्हणून सुद्धा या गावाकडे पाहिलं पाहिजे. या उत्सवाकडे हो हो कोणताही भेदभाव न करता सगळं गाव एका अर्थानं एक गाव एक गणपती ही जी उक्ती आहे ती खऱ्या अर्थानं सार्थ करतं. म्हणजे आम्हाला समजलं की सार्वजनिक मंडळच नाही तर घरात सुद्धा गणपती बसवला जात नाही. म्हणजे जी लोक अंगापूर मधून बाहेर गेलेत ती लोक सुद्धा घरामध्ये गणपती नाहीत बसवत, कारण इथंच जीवन पूजा करतात. नक्कीच ही परंपरा जी आहे पूर्वापार काळापासून चालत आलेली ती अशी चिरकाळ टिकत राहावी आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद सगळ्यांनाच मिळत राहावे. आज सदिच्छा. धन्यवाद. मंगलमूर्ती मोरया, मोरया म्हणा दोरया, दोरया म्हणा मोरया.